राजकीय प्रकल्पांना किंवा ठेकेदारांना मदत होईल फक्त आणि ठेकेदारांच्या माध्यमातून भाजपा किंवा संबंधित खात्याच्या मंत्र्याला मदत होईल राजकारणात, अशा प्रकल्पांना अर्थमंत्र्यांनी विरोध केला पाहिजे. ज्या पद्धतीनं तुम्ही लाडक्या बहिणींच्या संदर्भात विरोध करताय की हा राज्यावर भार आहे, आणि काल 20,000 कोटी रुपये या प्रकल्पासाठी मंजूर केले, त्यातले 10,000 कोटी ठेकेदारांच्या माध्यमातून पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये वळवले जाणार आहे. विधानसभेत तेच झालं, लोकसभेत तेच झालं. हे जे प्रकल्प नवीन नवीन काढले जातात ते ठेकेदारांसाठी काढले जातात, आपले लाडके ठेकेदार, आणि त्या ठेकेदारांच्या माध्यमातून किमान 50% पैसे दलाली ही सरकारच्या लोकांकडे येते. नक्कीच या ठेकेदारांकडून उचललेली आहे. हे जे ठेकेदार आहेत ज्यांना आधीच कामांची शब्द दिलेले आहेत की तुम्हाला आम्ही कामं देऊ, तुम्हाला कामं देऊ. पहा ना तुम्ही, काल मी सांगितलं तुम्हाला की आमणे ते इगतपुरी रस्त्याची अवस्था काय आहे. 20 दिवसापूर्वी उद्घाटन केलेलं आहे. एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी. ठेकेदाराने किती निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे हे आपण कालही पाहिलं आहे. आता हा जो नवीन ड्रीम प्रोजेक्ट आहे देवेंद्र फडणवीस यांचा, महाराष्ट्राचं ड्रीम प्रोजेक्ट एकच असू शकेल, ते म्हणजे या महाराष्ट्रातून अडाणीला हाकलून देणं. हेच महाराष्ट्राचं ड्रीम प्रोजेक्ट आहे. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रासह मुंबईतल्या सगळ्या योजना अडाणी आणि गुजराती व्यापाऱ्यांच्या हातात दिल्या जात आहेत, अगदी वीज वितरणापासून ते वीज बिल कलेक्शनपर्यंत, महाराष्ट्रात कोणीच नाही आहे का? ह्यांना हाकलून देणं हे ड्रीम प्रोजेक्ट आहे. फडणवीस ते करणार आहेत का तेवढं सांगा. राऊत साहेब, आणीबाणीला काल 50 वर्ष पूर्ण झाली आणि त्यानिमित्तानं जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यक्रमाला उपस्थित राहणं टाळलं, पण शिंदेंचं असं म्हणणं आहे की बाळासाहेबांनी या आणीबाणीला सशर्त पाठिंबा दिला होता. लोकशाही मूल्य चिरडली जाणार नाही अशी ती अट होती आणि त्या अटीवरच बघा, एकनाथ शिंदे हे तेव्हा गोधडीमध्ये रांगत होते. आम्ही कॉलेज जीवनामध्ये होतो, आम्हाला जास्त माहिती आहे. वारंवार बाळासाहेबांकडून ज्या गोष्टी आम्ही ऐकलेल्या आहेत, सशर्त बिनशर्त सोडून द्या. मुळात एकनाथ शिंदे यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घ्यायचं थांबवलं पाहिजे. त्यांनी मोदी मंत्राचा जप केला पाहिजे, त्यांनी अमित शहा मंत्राचा जप केला पाहिजे. अमित शहानी त्यांना जी शिवसेना बिदागीत दिलेली आहे, ती बिदागी ते सांभाळण्याचा प्रयत्न करतात, पण शिवसेनेच्या विचारांचा जो वारसा आहे तो त्यांना अजिबात पेलवणार आहे. आणीबाणीला माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांनी देशाला शिस्त लावण्यासाठी पाठिंबा दिला. आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींच्या 20 कलमी कार्यक्रमाला सुद्धा शिवसेना प्रमुखांनी पाठिंबा दिला. एकनाथ शिंदेना काही माहीत नाही, ते बरळत आहेत. आम्ही होतो ना, आम्हाला माहिती आहे. जर त्यांना काय धडे हवे असतील आणीबाणीत बाळासाहेबांची भूमिका काय होती, तर त्यांचा क्लास घ्यायला आम्ही तयार आहोत. मी स्वतः तयार आहे. माझा एक शिदुरी अंकात एक काँग्रेसचा लेख प्रसिद्ध झाला, तो त्यांनी वाचावा. आणीबाणी काय होती, आणीबाणी सदृश्य परिस्थिती ज्यांनी निर्माण केली या महाराष्ट्र देशामध्ये, अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ते आज दिल्लीत आणि महाराष्ट्रात सत्तेमध्ये आहे. की ह्यांच्यामुळे इंदिराजींना आणीबाणी लावावी लागली. एक बहुमतातलं सरकार इंदिरा गांधींचं, ते पाडण्यासाठी हे 40-50 खासदार विरोधी पक्षाचे, तर आजचे सुद्धा लोक आहेत, हे परकीय शक्तींच्या मदतीनं इथे ज्या कारवाया करत होते, त्यासाठी इंदिरा गांधींना अंतर्गत सुरक्षेसाठी आणीबाणी लावावी लागली. हे अराजकवादी लोक होते आणि एकनाथ शिंदे आज त्यांच्याबरोबरच आहेत. तेव्हाही त्यांचं काम पक्ष फोडणं, अस्थिरता निर्माण करणं, पैशाच्या ताकदीवरती दादागिरी करणं, हे तेव्हाही यांना परकीय पैसे मिळत होते, आताही मिळतात. आणि त्यांचे एक हस्तक म्हणून एकनाथ शिंदे काम करतात. राऊत साहेब, माळेगाव सहकारी साखर कारखान्यात अजित पवार आणि त्यांच्या पॅनलला
यश असं मिळालेलं आहे, ज्यात 21 पैकी 20 जागा अजित पवार यांच्या पॅनलला मिळाल्या आणि स्वतः अजित पवार हे कारखान्याचे चेअरमॅनही बनलेले आहेत. हो, एका कारखान्याचे चेअरमन राज्याचे अर्थमंत्री आणि डेप्युटी सीएम बनतात ही ऐतिहासिक गोष्ट आहे. शरद पवारांच्या पॅनलचा पराभव केला. बघा की शरद पवारांचा पॅनलचा पराभव किंवा जे तावरे आहेत त्यांचा पॅनलचा पराभव, 500 कोटी रुपयाचं आमिष दाखवलं बागदार खान. हे 500 कोटी रुपये अजित पवार आपल्या खिशातले देत आहेत नाही ना. हे 500 कोटी रुपये तुम्ही सरकारच्या तिजोरीतूनच देणार आहात ना. बाकी इतर सर्व प्रकल्प तुम्ही रोखून ठेवलेले आहात, पैसे नाही. राज्यावर कर्जाचा भार वाढतोय, पण आपल्या एका गावातल्या कारखान्यासाठी ते 500 कोटी रुपये द्यायला तयार आहेत. यालाच साध्या सोप्या भाषेमध्ये सरकारी पैशाचा अपव्यय आणि भ्रष्टाचार म्हणतात. बोले आप क्या है? एक प्रश्न आहे, भास्कर जाधवांसंदर्भातला प्रश्न आहे की भास्कर जाधव सतत अलीकडे जी विधानं करतात आजही त्यांचं स्टेटस आहे ते असं म्हणतात, वेळीच एखाद्या व्यक्तीची किंमत समजून घ्या, वेळ गेल्यावर पश्चाताप करत बसणं वाया आहे. आणि दुसरं ते असं म्हणतात, दिवा जळत असतानाच तुपाची गरज असते, विझल्यानंतर तूप ओतण्यात काही अर्थ नाही. चांगली आहेत वाक्य, म्हणजे इंटरेस्टिंग वाक्य आहेत. पूर्वीच्या मराठी साहित्यामध्ये वि स खांडेकर, नासी फडके, ना स इनामदार, श्रीनाथ पेंडसे असे जे सगळे लेखक होते त्याच्यामध्ये असे खूप अलंकारयुक्त वाक्य आणि भाषा होत्या. आणि भास्कर जाधव चांगले वाचक आहेत, त्याच्यामुळे त्यांची भाषा जी आहे ही अत्यंत वैभवशाली भाषा आहे. पण राऊतसाहेब हे सिग्नल्स आहेत असं वाटतं नाही, मला माहिती. कारण ज्या पद्धतीनं भावनिक स्टेटमेंट करता आहेत, अलीकडे नाराजी व्यक्त केलेली आहे, त्यांच्या या नाराजीची किंवा भावनिक काही स्टेटमेंट्सची पक्ष नेतृत्व काही दखल घेणार म्हणजे आहे का? दखल घेणं म्हणजे काय असतं जरा मला समजावून सांगावं मीडियाने. म्हणजे त्यांच्याशी काही संवाद, कारण ते म्हणजे असं काय का असतं? का असं त्यांच्या भूमिका मांडतात किंवा असं भावनिक का झाले? भूमिका कारण मांडण्यास त्यांची जी खंत आहे, उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं नव्हतं. उद्धव योग्यता असताना. ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये अनेकांना स्थान मिळालं नाही. सुनील राऊतांना मिळालं नाही, त्यांचा हक्क होता. म्हणून आम्ही रडत बसलो का? नाही, ठीक आहे, पक्षाची भूमिका आहे. सरकार आणण्यासाठी माझं योगदान होतं आमच्या कुटुंबाचं, पण सुनील राऊतांना मंत्रिमंडळात नाही घेतलं. मोजक्या जागा असतात, 3 पक्षाचं सरकार होतं, आपण समजून घेतलं पाहिजे. आमच्यापेक्षा विद्वान लोक मंत्रिमंडळात गेले, ते सोडून गेले. चाणाक्ष, हुशार, तडफदार असे लोक होते खूप. त्यांना घेण्याचा पक्षानं निर्णय केला. आम्ही त्या निर्णयात सहभागी होतो सगळे. माझ्याकडे याविषयी चांगली माहिती आहे.